चला या मंडळी पाणीपुरी खायला. कॅन यू बिलीव्ह ऑलमोस्ट 9-10 महिन्यांपासून आम्ही पाणीपुरीच नाही खाल्ली आहे. आणि आता घरचा इतका सुंदर पुदिना बघून आम्हा तिघांना पाणीपुरीचं इतकं क्रेविंग झालंय ना, मग काय विचार आला की करून टाकायचं. घरचा मस्त ताजा पुदिना हार्वेस्ट केल्यावर त्याचा घमघमाट घरभर सुटला होता. लगेचच शाल्व पण माझ्या मदतीसाठी आलाच. यावेळेस त्याला माझ्याबरोबर पाणीपुरी बनवायची होती. सध्या समर वेकेशन सुरू आहेत. मुलांना टीव्ही मोबाईल पासून लांब ठेवायचं असेल तर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज देऊन बिझी करावंच लागतं. आम्ही शाल्वला त्याला जे एक्सप्लोर करायचं असेल ते करू देतो, कारण ह्याच वयात कुतूहलता सगळ्यात जास्त असते. अर्थात यामुळे आपली कामं थोडी जास्त लांबतात, पण ह्याच तर त्याच्या लहानपणीच्या सगळ्या कोर मेमरीज आहेत. आणि बघताय ना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद. मुलगा असो वा मुलगी, निदान बेसिक कुकिंग तरी प्रत्येकाला आलं पाहिजे ह्या मताची मी पहिल्यापासूनच आहे. आणि खरं सांगू तर स्वतःच्या हाताने दुसऱ्यासाठी काहीतरी प्रेमाने करणं यातला आनंद खरंच वेगळा असतो. बघा, तुमच्याशी गप्पा मारता मारता आपलं गोड आणि तिखट पाणी तयार पण झालं. पाणीपुरीच्या रगड्यासाठी मी पांढरे वाटाणे साधारण 6 ते 7 तास भिजवत घातले होते आणि त्यानंतर ते कुकरमधनं छान शिजवून घेतले. आता त्याला मी फोडणी करणार आहे आणि मग आपला रगडाही अगदी लगेच तयार होणार. मुंबई पुण्यात असताना पाणीपुरी खायचं क्रेविंग कधीही झालं की अगदी सहज कुठेही पटकन मिळून जायचं. आता बँगलोरमध्ये चाट खायची इच्छा झाली की छान प्लॅन करून घरीच बेत आखावा लागतो, कारण मुंबईसारखे भारी चाट आयटम्स मला बँगलोरमध्ये तरी अजून कुठेच मिळाले नाही आहेत. जर बँगलोरमधली अशी कोणती जागा तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बघता बघता शाल्वच्या मदतीने पाणीपुरीची आपली सगळी तयारी करून झाली आहे. चला या मंडळी पाणीपुरी खायला. मंडळी या खायला पाणीपुरी. पाणीपुरी. पहिली पुरी मी शाल्वला देते. हा, शाल्वाची पाणीपुरी मोठा कर. मस्त आहे. इट्स माय टर्न. खूप भारी झाली आहे, मजा आली. मुंबईची आठवण आली. मला आली. सुंदर.